स्वयंपाक करत असताना फक्त स्वयंपाक घरच स्वच्छ नाही ठेवायचं आहे, तर आपलं मन सुद्धा तितकंच निर्मळ ठेवून बनवायचं आहे आपल्याला जेवण. जर तुम्ही मनामध्ये विचार करत असताल तर तसेच त्याचे परिणाम आपल्या अन्नावरती पडतात आणि ते अन्न खाऊन आपल्या परिवारावरती होऊ शकतो त्याचा परिणाम. त्यासाठी आपल्याला काही काळजी घ्यायची आहे. तर आपण जेवण बनवत असताना तर एकतर तुम्ही माता अन्नपूर्णा मातेला हे करा, नमस्कार करा आणि तिथून सुरुवात करा जेवण बनवायला. तर अन्नपूर्णा मातेचा जर तुम्हाला मंत्र येत नसेल तर तुम्ही कुठलाही विष्णू मंत्र म्हणा, लक्ष्मीचा मंत्र म्हणा, ज्या देवी देवतांची तुम्ही सेवा करा त्यांची गाणी वगैरे लावत चला मोबाईलमध्ये. छान मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला जे जेवण बनवत आहात त्यामध्ये तुमचं मन लागेल. असं करत चला, खूप छान याचा परिणाम होतो आपल्या परिवारावरती. तर तुम्ही रागारागामध्ये जर बनवलात ना जेवण तर त्याचा परिणाम खरंच खूप वाईट होतो. ते अन्न विषामध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं. इतकं ते रागाची त्याच्यामध्ये ती पडत असते. म्हणतात ना त्याचा साईड इफेक्ट होतात त्याच्यावरती. तर आपण जितकं मन प्रसन्न ठेवू आणि जेवण बनवू तितकं त्याचं रूपांतर हे अमृतामध्ये होतं. त्यासाठी आपल्या परिवाराची काळजी घेणं खरंच खूप गरजेचं आहे. मी माझ्या परिवाराची काळजी घेते, मलाही तुमची काळजी वाटते, त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. मैत्रिणींनो, नक्कीच तुम्ही करून बघा, तुम्हाला भरपूर याचा फायदा मिळेल. चला भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.